धन्यवाद रोशनजी संते सर आणि धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. या आपण नवीन सामन्याकडे आपण वळतोय. जय हनुमान चामडोली आणि त्यांना फाईट करते प्रथमेश धामोते. या दोन टीम मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. सध्या आपण पाहतो चामडोली संघ सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. तेजस कांबरी आणि हर्षद या दोन खेळाडूंना तुम्ही पाहतात. हो यावेळी साईडला चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु लॉंग ऑफच्या दिशेने फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. फलंदाज होईल बाद. धक्का पहिला लागेल टीम चामटोलीला. या सर्वांना कर्जत तालुका भारतीय जनता पार्टी सरचिटणीस संजयजी कराळे आणि विशालजी नांदे धामोते आणि किशोर विर्ले यांच्या वतीनं तब्बल प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जेव्हा धामोते संघ बॅटिंगला येईल तेव्हा प्रत्येक चौकार षटकारासाठी 200 रुपये. बॅक टू बॅक 2 विकेट्स. गोलंदाज आपण पाहिलं तर नितीन साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सगळ्या गोलंदाजांसाठी असेल. 2 गोलंदाज या ठिकाणी वापरण्यात येतील आणि आता बॉल चाललाय सीमा पार. लॉंग स्टॉप एंडला येणारा चौकार. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आणि त्यावरती आलेला चौकार. नशिबाच्या 5 धावा मिळाल्या. हो यावेळेस गुड लेंथ अप्रतिम बॉल टाकण्यात आला. नितीन विरलेला आपण पाहतोय आणि हा डॉट बॉल संघाची धाबा संख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय 6 धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हो यावेळेस फटका चांगला अप्रतिम स्ट्रोक. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅटर अभिजीतच्या बॅट मधून आलाय दर्जेदार षटकार. आता गणेश देखील सांगतात की आता काकड आरती घेण्याची वेळ झालेली आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. हो शेवटचा बॉल कदाचित आपण पाहतो काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आणि या ठिकाणी अंपायर सिग्नल डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 12. टीम प्रथमेश धामोते संघाच्या अगेन्स्ट जय हनुमान चामटोली संघ आपण पाहतो खेळतोय. आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. ज्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 12 आल्यात. 1 विकेट्स लवकर गमावल्यानंतर एक चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली स्ट्रॅटर्जी आहे. सध्या आपण पाहतो स्वप्न व सुरुवात चामटोली संघाची या मॅच मध्ये करण्यात आली आहे. 2 विकेट्स आणि फक्त 1000 रुपयाचं पारितोषिक असणारे गोलंदाजासाठी पपेश दादा विर्ले आणि कल्पेश विर्ले आणि महेश दादा विर्ले यांच्याकडे. हा लगेच जीपे स्कॅनर लगेच आपण देऊ शकतो. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने धावा मिळतील 2. तेजस कांबरी आपण पाहतोय. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर फार दस्त शरीराचा खेळाडू आहे परंतु काय जबरदस्त धावा 2 धावा घेण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळी त्यांचा सफल राहिलेला आहे. परेश हो दिशा देण्याचा प्रयत्न. कदाचित आपण पाहतो रूम क्रिएट करायचा होता. संपर्क नाही आहे बट आणि बॉलचा तोपर्यंत या ठिकाणी हा डॉट बॉल. परेशला आपण पाहतोय अप्रतिम अष्टपैलू खेळाडू.
4 बॉलचा खेळ या ठिकाणी बॅलन्स आहे. सध्या आपण पाहतोय खेळाचं पहिलं सत्र आहे 12 बॉलचा. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिड ऑफला आपण पाहतो क्षेत्ररक्षक अप्रतिम फिल्डिंग. एक धाव मिळेल. खरं तर धाव संख्या रोखण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाज परेश करतायत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 12. या षटकामध्ये अद्यापर्यंत 3 धावा या ठिकाणी खर्च करण्यात आलेले आहेत. कर्जत तालुका भारतीय जनता पार्टी सरचिटणीस संजयजी कराळे, विशाल नांदे, किशोर विर्ले यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. हो चांगला स्ट्रोक हेलिकॉप्टर बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नेत्रदीपक स्ट्रोक आपण पाहतोय. बॅटर अभिजितच्या बॅटमधून बॉल चाललाय सीमा पार. ताकदीचा प्रचंड वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने गेले हवाई सपार. हिट्स मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. नक्कीच आपण पाहतो सकाळच्या सत्रामध्ये ही भक्तिगीतं ऐकल्यानंतर असं वाटतं की आज आमदार चषक संपन्न होईल आणि उद्यापासून कदाचित डोके गावामध्ये हरिनाम सप्त्याला सुरुवात होणार आहे. हो चांगला स्ट्रोक आणखी एक बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने टिपली असेल कल्पेशने आणि ते संपला खेळ अभिजितचा. 21 वरती हा दुसरा धक्का. फलंदाज बाद. चॅम्पियन्स ट्रॉफी पर्यंत पोहोचण्यासाठी देवाचा धावा करावाच लागेल. 21 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल षटकातील 2 चेंडूंचा खेळ. 1 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. खरं तर आपण पाहतोय आणि शेवटच्या बॉलवरती आली आहे सिंगल धाव. धावत संख्या धावफलकामध्ये आपण पाहिलं तर 22 धावा. 2 विकेटचा मोबदल्यात आणि आता 23 धावांची गरज या मॅच मध्ये. प्रत्येकाला देवाचा धावा गणेश डीजे मांगरुळकर करावाच लागेल. म्हटलं जाताना देव देव केला तेव्हा नाही पावला, मात्र कर्म करत गेलो तेव्हा मात्र न सांगताच धावला. आणि असाच देवाचा धावा आता या मॅच मध्ये करावा लागेल. दोन्ही टीम प्रचंड ताकदीनिशी मैदानाच्या आतमध्ये उतरलेले. 23 धावांचं टार्गेट. 11 बॉल मध्ये आपण पाहिलं तर असं वाटलं होतं की कुठेतरी धावसंख्येचा ग्राफ थोडंसं वेगवान पाहायला मिळेल, परंतु त्यानंतर विकेट आल्यानंतर शेवटच्या 1 बॉलवरती एक सिंगल आली आहे आणि आता 23 धावांचं टार्गेट बनलंय ते मात्र प्रथमेश धामोती या टीमसाठी. खरं तर गीतेमध्ये स्पष्ट श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, जर तुम्ही धर्म कराल तर तुम्हाला देवाकडून मागावं लागेल आणि जर तुम्ही चांगले कर्म कराल तर देवाला तुम्हाला देणं भागच पडेल. या मॅच मध्ये आपण पाहतोय 23 धावांचं लक्ष्य. 22 धावा धावफलकामध्ये 23 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल्स. सलामीची जोडी नेहमीप्रमाणे
खरं तर आता परेशला थोडस मागे ठेवलंय. कल्पेश आणि नितीन विरले मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहेत. बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी पपेश विरले आणि महेश विरले यांच्या वतीनं 1100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. मोठे संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. सलामीची जोडी दाखल झाली आणि आता संजय कराळे, विशाल नांदे आणि किशोर विर्ले यांच्या वतीनं प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. कल्पेश दादा विर्ले यांच्याकडून 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. कदाचित मला असं वाटतं की आता दोन्ही भाव इकडे जुगलबंदी करतात. एका बाजूला शिंदे गट तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी, पण पक्ष वेगळे आहेत. आम्हाला माहिती आहे तुमची युती आहे. 12 बॉल 23 धावांची गरज. षटक क्रमांक पहिलं गेम ऑन. पहिला बॉल यावेळेस फुल टॉस, दिशा दिली आहे. बॉल चालला सरळ मागे फाईन लेग क्षेत्राकडे आणि आता अगदी चेंडू देखील थोडस पॉज झाला. कदाचित आपण पाहतो वातावरण थोडस थंड आहे म्हणून या ठिकाणी आपण पाहतो फाईन लेगला चेंडू थोडसा या ठिकाणी आउटफील्ड आपल्याला सनीसर स्लो पाहायला मिळाली. धाबा तिथे मिळाल्या 2. आता धाबा होणं कदाचित आपण पाहतो सेकंड इनिंग मध्ये प्रत्येकाला थोडंसं कठीण आहे, परंतु जिथे जास्त प्रयत्न केले जातील तिथे कोणतीच गोष्ट तुम्हाला कठीण वाटणार नाहीये. 11 बॉल 21 धावांची गरज. पहिल्या बॉलवर त्याला 2 धावा. सेकंडला नितीन विर्ले, कुल कॅप्टन प्रथमेश दामोदेचे. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉल स्पॅक ड्राईव्ह स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटकाय. क्षेत्ररक्षक तिकडे लॉंग ऑफ वरून येतात आणि एकच धाव मिळणार आहे. शांत क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये. सलग लागोपाठचे 2 षटकार आल्यानंतर पपेश विर्ले आणि महेश विर्ले यांच्याकडून लगेच 1100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल आणि 2 चौकाराला सुद्धा 1100 रुपये. चांगला स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल आणि आता कल्पेशच्या बॅट मधून आलाय. 1 क्वालिटीचा थांबवते ब्रँडेड षटकार. एक षटकार आलाय. आता चौकार षटकार आला तरी पपेश विर्ले आणि महेश विर्ले यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. कल्पेश डॉन खरं तर आपण पाहतोय का बॅटिंग करता षटकार आलाय. संघाची धावत संख्या धाव फलकावरती 9. ओर पिच बॉल आणि त्याच्यावरती प्रचंड ताकद निशी खेळलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटपर्यंत या ठिकाणी आमचे कॅमेरा बंद चेंडूला फॉलो करतायत. जबरदस्त कॅमेरा वर्क. नीरज 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा सध्या कव्हर करते. ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्ट ही वाहिनी. आज ड्रोन व्ह्यू देखील पाहायला मिळाला.
ओ यावेळेस आपण पाहतो वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न पंचांकडे अशाभूत नजरेने पाहिलंय, परंतु DRS गणात आलंय. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. इज लिगल बॉल, फायर डिलिव्हरी आणि आता हा डॉट बॉल असेल. 8 बॉल 14ची गरज. अप्रतिम गोलंदाजी सध्या बॉलिंग ट्रॅकवरती असताना गोलंदाज दिनेश करतायत. चामटोली संघ आपण पाहतोय प्रत्येक मॅच मध्ये पहिलं षटक दिनेशच्या खांद्यावरती देण्यात आलंय. योग्य रीतीने तो जबाबदारी पार पाडतो. आणखीन एक बॉल अगदी आपण पाहतो डान्सिंग डाऊन द विकेट घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. षटकार आल्यानंतर लगेचच कमबॅक केलं गोलंदाज दिनेशने. 7 बॉल आणि 14 धावांची गरज या मॅच मध्ये. अगदी आपण पाहतो हे वैशिष्ट्य राहिलंय. अगदी 3 फ्रेम मध्ये दाखवण्यात आलंय. समोर मात्र शरीरावरती चेंडू आदळतोय. 1 धाव जरूर मिळेल. लेग बाईच्या रूपानं संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले 10 वरती. 23चं टार्गेट होतं आणि आता येणारे 6 बॉल 13 धावांची गरज. आपला मराठी माणूस ही आपली संस्कृती ही परंपरा थोडंसं विसरत चाललेलं आहे. कारण आता वासुदेवाच्या जागी सेंटा आलेला आहे. ही ट्रेंड आहे आणि खरं तर आपण पाहतो 3 गोष्टी वाचल्या पाहिजेत. मी तर आवर्जून त्याचा उल्लेख करेन. एक म्हणजे मराठी शाळा, एक म्हणजे सरकारी दवाखाना आणि एक म्हणजे ST महामंडळ. या 3 गोष्टी वाचल्याला तर प्रत्येक अगदी आपण पाहतो शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येकाला एक सहानुभूती मिळेल. याचा उल्लेख वारंवार केला पाहिजे. 1 धाव या ठिकाणी आलेली आहे. 5 बॉल आणि आता 12 धावांची गरज. धावसंख्या धावफलकामध्ये 11. सामना अतितटीचा तुम्हाला पाहायला मिळेल. नितीन विर्ले आणि सध्या कल्पेश. हो भन्नाट वेग इथे मात्र अचंबित करणारा चेंडू. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. विकेटचा त्याग केला नितीन विर्लेने. फलंदाज होईल बाद, कारण कल्पेशच्या बॅटमधून एक षटकार ऑलरेडी आलेला आहे. त्याला हवी आहे स्ट्राईक. कारण आता समीकरण उरलंय. येणारे 4 बॉल आणि विजयासाठी 12 धावांची गरज. यावेळेस आपण पाहतो आणखीन एक बॉल अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळाला. वेगवान चेंडू टाकण्यात आलाय. काय गोलंदाजी करते. मागच्या मॅच मध्ये देखील मी हा उल्लेख केला की चामटोली संघाची गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे, स्ट्रेंथ आहे आणि का अप्रतिम गोलंदाजी करतायत. यश असेल या अगोदर दिनेशचं कौतुक करावं लागेल. 3 बॉल 11ची गरज. इथून एखादा मोठा फटका आला तर दामोदर संघ या मॅच मध्ये डोकं वर काढेल. एखादा चेंडू डॉट आला तर पुन्हा एकदा प्रेशर क्रिएट करेल टीम जय हनुमान चामटोली या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड सेमीफायनल मध्ये
कोणता संघ खेळेल देवीचा पाडा संघाच्या अगेन्स्ट याचं उत्तर तुम्हाला काही क्षणात मिळेल. 3 बॉल 11 धावांची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज परेश आणि आता गोलंदाज सज्ज यश. नावातच यश आहे पण जे आपण पाहतोय चमटोली संघाला यश मिळवण्यापासून हा यश वाचवेल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. 3 बॉल 11. सध्या आपण पाहतोय डावखुरा फलंदाज मैदानावरती दाखल झाला परेश. अजून एकही बॉल त्याने फेस केला नाहीये आणि ही जबाबदारी त्याच्या खांद्यावरती नितीन विर्लेने सोडली आहे. 3 बॉल 11ची गरज. जबरदस्त मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा. आमदार चषक 2026 चे पर्व तुम्ही पाहतायत. ओ या सर्वां लाईन अप्रतिम आहे. बॉल डॉट आलाय पाहावं लागेल. विकेट सॅक्रिफाईस. फलंदाज होईल बाद रन आउटच्या स्वरूपात. आणखीन एक विकेटचं पतन. परेश बॅक टू द पॅव्हिलियन. सध्या मॅच कुठे जाईल चिंचवडला जाईल का भोसरीला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. या आपण भाऊ 2 बॉल 11ची गरज. ओ चांगला स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हिट्स मॅक्सिमम. कडक षटकार कल्पेशच्या बॅट मधून. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावांची गरज. जर मात्र या बॉल वरती षटकार आला तरच दामोदर संघ जिंकू शकतो आणि जर कल्पेशने हा षटकार मारला तर या ठिकाणी 1100 रुपयाचं पारितोषिक महेश विर्ले आणि पपेश दादा विर्ले यांच्या वतीने देण्यात येईल. चौकाराला महत्व राहणार नाहीये. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 5ची गरज. जो सामना आपण पाहतोय कदाचित असं वाटलं होतं सामटोली संघाच्या बाजूने चाललाय परंतु आता दामोदर संघ देखील सांगतात हा देखील जरा किसमें कितना है दम. 1 बॉल 5ची गरज. गोलंदाज यश तयार. स्ट्राईक एंडला कल्पेश आणि इथे आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय. सामना जिंकलाय टीम जय हनुमान. सामटोली संघाने बॉल सीमा पार. धावा मिळतील 4 परंतु 1 धावेने सामना जिंकलाय टीम दिवसामध्ये सनी भुईर सर प्रथमेश दामोदर संघाने भल्या भल्या संघांना पाणी पाजलं परंतु आज या मॅच मध्ये सामटोली संघाच्या अगेन्स्ट खेळ खेळत असताना संघ थोडासा बॅकफूट वरती राहिला आणि हा पराभव या ठिकाणी कुठेतरी